जन्म मृत्यू दाखल्याचं वितरण अत्यंत दक्षतापूर्व आणि पारदर्शक पद्धतीनं करावं अशा सूचना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाला दिली। आज सायंकाळी त्यांनी कोल्हापूर महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत विविध सूचना दिल्या। कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना वितरित करण्यात येणाऱ्या जुन्या पद्धतीतील जन्म मृत्यू दाखल्याचं वितरण हे अत्यंत दक्षतापूर्वक आणि पारदर्शकतेने करण्यात यावं अशा सूचना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिल्या। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सायंकाळी कोल्हापूर महापालिकेला सदिच्छा भेट देऊन जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आढावा स्थायी समिती सभागृहात घेतला। यावेळी महापौर रूपा राणी निकम यांनी त्यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जन्म मृत्यू दाखल्यांच्या वितरणीबाबतची सविस्तर माहिती घेतली। सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम म्हणजे CRS प्रणाली लागू झाल्यानंतर जुन्या नोंदींवरील दाखले कोणत्या पद्धतीने दिले जातात, जुन्या अर्जांची प्रक्रिया कशी केली जाते, तसंच 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या CRS प्रणाली अंतर्गत जुन्या दाखल्यांचाही समावेश करण्यात आला आहे काय, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। जुन्या पद्धतीने दाखले वितरित करताना गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं अशा दाखल्यांचं वितरण करताना सर्वोतपरी दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी स्पष्ट केलं। संबंधित विभागातील संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवून प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करूनच दाखले वितरित करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या। महापौर रूपा राणी निकम यांनी यावेळी सांगितलं की माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगानं मंगळवारी जन्म मृत्यू नोंदणी विभागाकडून सविस्तर माहिती घेऊन या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल। आवश्यक त्या सुधारणा आणि उपाययोजनांबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक विजय जाधव, अभिजित खतकर, विजयसिंह खाडे पाटील, जन्म मृत्यू निबंधक डॉक्टर मनीषा चव्हाण, सहाय्यक सांख्यिकी अधिकारी संजय कुंभार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।